दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नांगरगाव लोणावळ्याच्या दिशेने निघालेलो आहे. वसुंधरा दुर्गे या सुनबाई आणि अलका दुर्गे या सासूबाई यांना भेटण्यासाठी निघालेलो आहे. दुर्गे नावातच दुर्ग म्हणजे दुर्गे आहे, त्यामुळे अवतीभोवतीचे हे दुर्ग बघताना खूप छान वाटतंय. सुनबाई माहेरी खूप मार खाल्लेला दिसतोय, म्हणून मुलांना तू मारतेस का? आमच्या माहेरींना सासूबाई सगळी मुलं आज्ञेत होती. न ऐकण्याचा गुण हा सासरचाच, म्हणून मारावं लागतं. लक्षात ठेवा, लोणावळ्याची चिकी पैठणी मात्र सासू शिवाय फिकीच. सासूबाई पैठणी तुम्हाला मिळाली काय, मला मिळाली काय, शेवटी आपल्याच घरात येणार ती. घरी तर मीच मोडणार ना. पैठणी सासूचीच, पैठणी सुनेचीच. थँक्यू. येतो. वेलकम. जेवलेले दिसत नाही. बरं बरं बरं, घाबरलो मी. नमस्कार. एक अक्षर देतो, उखाणा घ्यायचा. कोण घेणार बघूया तुमच्या दोघींपैकी. अक्षर आहे ल. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, नितीनरावांसाठी आईबाप सोडले. काय सांगता हो. चल, अभिनंदन. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. आणि आता तुम्ही घ्या उखाणा, कुठलाही घ्या. तांब्याची कळशी तुला नावाचं खून, भरत पाटलांचं नाव घेते दुर्गेंची सून. काय सांगता हो. आता ओळख करून द्या तुम्ही सगळ्यांची. सासूबाई अलका नमस्कार. भरत दुर्गे, सासरे नमस्कार. भरत दुर्गे, ते मिस्टर माझे नितीन भरत दुर्गे, नमस्कार. ते वडील, नमस्कार. ती बहीण, ती आई, नमस्कार. नमस्कार. ती जाऊबाई बारकी ज्योती नमस्कार. दुर्गे, ते दीर माझे सचिन दुर्गे, नमस्कार. ही माझी मुलगी समृद्धी दुर्गे, बर. आणि हा छोटा मुलगा अन्वेष दुर्गे, बाबा. आणि आमचे सगळे मित्र परिवार. नमस्कार. आणि नमस्कार. दुर्गे. नमस्कार. आता जिथे आलोय नांगर गावात, तिथे म्हणे दुर्गेच दुर्गे आहेत. म्हणजे ती आरती, पण ती आरती इथली नाही ना, दुर्गे दुर्गट भारी. कारण सगळ्या या दुर्गा आत्ता दिसत आहेत. आत्ता शांत आहेत, पण भडाकल्या की बघायला नको. नाही तसं सुरुवात नाही. करूया गप्पांना. नमस्कार. 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 आई, तुम्ही सांगा, तुम्ही लोणावळ्यात कधीपासून राहताय? इथं आलेला मला 36 वर्ष झाली. पण लग्नाच्या आधी इथे होता तुम्ही की लग्नापासूनच इथे? लग्नाच्या नंतर आले ना. अच्छा. मग लग्नाच्या आधी कुठे राहिला होता? देहू रोड. देहू रोड. देहू रोड. तुम्ही पहिल्यापासून लोणावळ्यात का? हो, पहिल्यापासून म्हणून म्हणजे इथं गावच आहे आमचं. हेच गाव? हेच गाव. तुमचं शिक्षण सगळं कुठलं? माझं लोणावळ्यातलंच. लोणावळ्यात. आणि तुमचं? तुंगारलीमध्ये. तुंगारली. हो, गुरुकुल बरं, शाळा. इथल्या इथे आहे हो, सगळं. जवळच. तुमचं जमलं कधी आणि कसं? अरेंज मॅरेज आमचं. हो, ठीक आहे ना, तुला बिघडत नाही. नाही का तुम्ही कसं म्हणून सांगितलं. बरं, कसं कसं मग सांगा. नाही, 22 मेला ठरलं यांच्या वाढदिवसा दिवशी. यांच्या वाढदिवसा दिवशी? तसं बघायला आलं ते रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे आमच्या गावाचा उरूस असतो ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी आले होते. हे आले होते? हो, ते आणि त्यांचा मित्र आले होते. आणि मग ते झोपेतच बघितलं होता. ह्यांना झोपेत बघितलं? नाही, मी झोपेत होते. तुम्ही झोपेत होते? म्हणजे कल्पना नव्हती ना ते येणार आहेत म्हणून. मग हे आले तर- अचानक आले आणि मग माहिती नव्हतं की हा मुलगा किंवा बघायला आलेत म्हणून. पाणी वगैरे दिलं आणि मग वडिलांची वाढत बसले. नंतर कळलं की ते बघायला आले होते म्हणून. काय झालं मग तेव्हा? काय नाही, पसंत केलं लगेच? हा. का? रूप आवडलं. रूप आवडलं? हा. पण ते रूप तसंच आहे की नंतर आता नाही नाही, बदललं? तसंच आहे, तसंच आहे. तसंच आहे पहिल्यापासून. हा. पहिल्यापासून? म्हणजे लग्नाच्या अगोदर नाही, लग्नाच्या नंतर. हो हो, तेच तेच आलं लक्षात. किती वर्ष झाली लग्नाला?
आता जवळजवळ 7 वर्ष झाले. 7 वर्ष. बरं आई मला सांगा, सुनबाईंनी स्वभावात काय बदललं पाहिजे? नाही तशी काहीच नाही, तसं आहे तसं तसं आहे, तसं आहे. चांगलंच आहे. बरं मी प्रश्न विचारतो या 2 गटांना. पहिला प्रश्न सून गटाला, म्हणजे तुमच्यासाठी मला सांगा, तुमच्यातला कोणत्या बदलाची सासूबाई आतुरतेने वाट बघताय? माझी तब्येत तब्येत म्हणजे जाण व्हायला पाहिजे त्यांच्यामध्ये. हो का हो? अहो त्या आपलं ती आहे तशीच ना आहे, म्हणजे बोलतात ना का हो सून अशीच आहे, पण मला वाटतं तिने जाड व्हावं. लोक बोलतात. लोक बोलतात ना म्हणून हो, सुनेला खायला देतात की नाही म्हणून. आमच्या इथे ती जाड व्हायला पाहिजे. आणि आम्ही बारीक होण्याचा प्रयत्न करू. चला 1 गुण मिळाला. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न, तुम्ही काय कमी करावं असं सासूबाईंना वाटतं? नाही, असं कोणतंच नाही. काय हो? कोणती? कसं आहे, मुलांना मारलं नाही पाहिजे. तुम्हाला मारतात? नाही नाही, तिची लहान छोटी आहेत ना. मला वाटलं तुमच्या मुलाला घाबरलो नाही हो, नाही ना. लहान छोटी आहेत ना, तर मला मारलं की मला आवडत नाही. आवडत नाही हो. का मारता हो मुलांना? त्रास दिला की अभ्यास वगैरे नाही केला तर मारावंच लागतं ना, मग ऐकलं नाही तर. तुम्ही तुमच्या मुलाला कधी मारलंय का हो? नाही हो, लहानपणी? अजून 5 शांत बोटं होते सुद्धा ना लावली नाही. त्यावेळेस. शांत होते खूप ते. आता शांत पिढी होते. कशी खूप फास्ट आहे ना, म्हणून मारायला लागतं. मग काय करणार बरं. तुमचं काय म्हणणं आहे, मुलांना मारावं का हो? नाही, मारायला पाहिजे ना, पण ते केव्हा जर चुकलं तर चूक शिक्षा झाली म्हणून. तर काय शिक्षा म्हणून द्यायला पाहिजे ना. चला हा गुण तुमचा गेला. तुमच्यासाठी आता सासूबाई पहिला प्रश्न, फावल्या वेळात मुलगा आणि सून एकत्रपणे कोणती लोककला रंगवत असतात? कोणती? चला बक्षीस तर गेलं, सांगा तुम्ही कुठली हो? गवळण लोकला म्हणजे भजन आणि गवळण तुम्ही दोघे म्हणता? त्यांना आणि सवय आहे. अरे मग मला पण ऐकवा ना, काय तुम्ही असं करताय? लवकर लवकर. नाही, नाही तुम्ही नाही, नाही ऐकवा ना, ऐकवा. नेसले ग बाई चंद्रकळा ठिपक्यांची, त्यांची नेसले ग बाई चंद्रकळा टिपक्यांची, बाई टिपक्यांची, तिरकी नजर माझ्यावर या सावळ्यारीची, तिरकी नजर माझ्यावर या सावळ्यारीची. वा 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 वा. आणि आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. देवाने जर वरदान दिलं तर सुनबाईंना तुमच्या मुलात कोणता बदल करायला आवडेल? आहे तसं व्यवस्थित आहे. काय नाही करणार बदल? चला गेला भाऊ. काय कराल हो बदल? हेअरस्टाईल. हेअरस्टाईल ह्यांच्यापासून कात्री लपवून ठेवा. म्हणजे काय हेअरस्टाईल बदलणार खूप असे सांगा? उभे उभे वाटायचे ना, त्यांना सांगितलं की ते नीट ठेवा करायची, मग ते चेंजेस करत नव्हते. मग काय हेअरस्टाईल बदलली? बदलच सांगितलीच त्यांना मी बदलच. आणि आता काय बदलायचं आणखी? नाही अजून काही नाही, बस झालं? बस झालं एवढंच. बरं थोडक्यात. हा पुढचा प्रश्न सासरे बुवांसाठी. तुमच्या पत्नीची कोणती इच्छा अजूनही तुमच्याकडून पूर्ण व्हायची आहे? ते बोलली होती वैष्णवदेवीला जायचं म्हणून. वा वा. न्यायचं राहून गेलंय का? राहिले. लवकर जाऊन या. हा जाऊ ना. तुमच्यासाठी प्रश्न, तुम्ही तुमच्या पत्नीची कोणती फरमाईश अजूनही ताटकळत ठेवलेली आहे? ह्याला बालगंधर्वला नाटक राहिलेलं आहे अजून बघायचं? सगळीकडे फिरून आलंय, पिक्चर बघितले, हा पण ते एक हे राहिलेलं आहे. बालगंधर्व मधलं नाटक राहिलंय. नाटक म्हणजे कोणतंही नाटक. पण लवकर इच्छा. जाऊन या ना. हा? जायचं. एकटे नाही, यांना घेऊन या. नाही, सोबतच. हा नक्की. हो. नमस्कार. काय चेहरे हसरे. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करणार आहोत एका चर्चेला. एक विषय आणि मग त्या विषयावरून प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करायचं आहे. विषय आहे, लग्नानंतर मुलं सुनांच्या मुठीत अडकतात का? काय वाटतं तुमचं? हा हो बरोबर आहे. पण सुनीचे ऐकतो सगळं. हो, हा? कारण का आपण एवढं लहानपणी त्यांना जेऊ खाऊ माखू घातलेलं असतं, अंगा खाणं खेळवलेलं असतं, आणि त्याच्यानंतर लग्न केलं हा की त्यांच्या मुठीत जातात. हा जातात. हो. थांबा 1 मिनिट, तुमचं काय म्हणणं आहे? नाही 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 कसं काय?
सासूबाई म्हणतात ते मुठीत जातात, म्हणजे हे नाही लग्नानंतर काय होतं ना, पहिल्यापासून लग्नाच्या आधी आई आणि मुलगा ह्यांच्यामध्ये कसलं काय लागलं तर आई हे दे आई ते दे, नंतर आई त्रास कमी करण्यासाठी मग बायकोला आवाज दिला. त्रास कमी करण्यासाठी? आईचा त्रास कमी करण्यासाठी. अच्छा अच्छा. मग ते बायकोकडून मागतात की हे देते. मग आईना असं वाटतं की माझ्याकडे कमी लक्ष आणि बायकोकडे जास्त लक्ष, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मुलगा हा बायकोच्या मुठीत जातो म्हणून. थांबा एक मिनिट. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? असं काय नसतं, शेवटी काळाप्रमाणे राहावं लागतं पुढं हे ना. हा बरोबर, नाहीतर मोठीची भीती वाटते. तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही बदललं नाही. आई का असं म्हणणं बर, तुमचं काय म्हणणं आहे? लग्नानंतर मुलगा हा सुनेच्या मुठीत जातो का? तुमचं काय म्हणणं? जाते जाते. जाऊबाई आहेत माझ्या. तुमचं काय म्हणणं? सगळी मुलं बायकोच्याच मुठीत असतात. कोणचे झाले तरी जावा बायकांच्याच सांगण्याप्रमाणे ऐकते. ॲक्च्युली सासूचा आभास असतो की मुलगा सुनेचं जास्त ऐकतो, ते बस मनामध्ये इन्सिक्युअरपणा निर्माण होतो आल्यानंतर. म्हणजे सून, आणि ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा एक मुलगी लग्न करून येते ती सगळं घरदार सोडून, आईवडील सोडून, सगळं सर्वस्व तिचं सोडून ती नवऱ्याच्या घरी येत असते. म्हणजे तिची काळजी घेणं ही नवऱ्याची नक्कीच जबाबदारी आहे. म्हणजे त्यांचा जो आभास निर्माण झालेला आहे तो त्यांनी दूर केला तर नक्कीच पुढचं जीवन सुखी होऊ शकेल. तुम्ही निबंधच लिहिला टीचर आहे. शिक्षक आहेत का? तरी बरं, बेल वाजायच्या आधी थांबलं. असं नसतं की मुलाला आई सुद्धा हे असते आणि लग्न झाल्यानंतर बायको सुद्धा हे असते, तर त्यामुळे म्हणजे दोघांकडे लक्ष त्याला द्यायला लागतं. त्यामध्ये म्हणजे एकीकडे शेंगदाणा असतो, एकीकडे गुळ असतो, आणि मध्ये मुलाची चिठी झालेली असते लोणावळ्यात. थोडं एका ठिकाणी पलटा जड झालं की एका ठिकाणी मग ओरडा होतो की नाही तू तिकडे जास्त लक्ष होतो, इकडे झालं की नाही तू तिकडे जास्त लक्ष होतो. कसल्या भयानक आहात तुम्ही दोघे. सगळ्यांची मतं साधारणतः मुलं बायकोच्या मुठीत असतात असे आहेत की नाही आहेत? नाही. तुमचं काय म्हणणं आहे? नाही. नाही. बरं ठीक आहे. आता हे प्रत्येकाच्या मनातले भाव आहेत ते कागदावर उतरवायचे. सगळ्यांची मतं आलेली आहेत. काही जणांचं म्हणणं आहे सासू, काही जणांचं म्हणणं आहे सून. पण या सासू या शब्दावरून आठवलं, 27 ऑगस्टपासून झी मराठी तुमच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहे 2 नवीन मालिका. मला सासू हवी, सोमवार ते शनिवार रोज रात्री 8:30 वाजता, आणि अजूनही चांद राहता आहे ही नवीन मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता झी मराठीवर सुरू होते आहे. तेव्हा आता गरज आहे तुमच्या आशीर्वादांची. मी काही प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तरं द्यायची सगळ्यांनी. आता सासू असेल तर सासू, सून असेल तर सून. कुणाच्या धाब्यावर सुरमई फ्राय खायला गर्दी होईल? या दोघींपैकी, म्हणजे जर सूनबाईंचा धाबा आणि सासूबाईंचा धाबा असे 2 धाबे असतील तर कुणाच्या धाब्यावर सुरमई फ्राय चांगली मिळेल? सासू, सून. सून. 1 2 3 4 5 6 7 जण म्हणतात सून. हा गुण सूनबाईंना मिळाला. कुणाच्या भजनाचा आवाज सर्वांना खूप आवडतो? सूनबाई की सासूबाई? 1 2. सासूबाई. तुम्ही जाता? बरं ठीक आहे, 1 गुण मिळाला. या दोघांपैकी रेशनचा खर्च कोणामुळे वाचेल? वाचेल हा, रेशनचा. हा गुण सूनबाईंना मिळाला. कुणाच्या अश्रूंनी भुशी डॅम काठोकाठ भरेल? 1 2 3 4. सासूबाईंच्या. एवढं डोळ्यात पाणी येतं सासूबाई, काय सूनबाई आहेत. आणि आज पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? 1 2 3 4 5. चला, काकस्पर्श एक विलक्षण प्रेम कहाणी हा मराठी चित्रपट प्रथमच छोट्या पडद्यावर झी मराठी घेऊन येतो आहे. पाहायला विसरू नका. 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर काकस्पर्श. विंबार प्रस्तुत काकस्पर्श 26 ऑगस्ट रविवार संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. सुनबाई आतापर्यंत 4 गुणांवर आहेत आणि सासूबाई आहेत 3 गुणांवर. आणि त्याचबरोबर मगाचा जो विषय चर्चेचा होता ना, तो खूप छान होता की लग्नानंतर मुलं बायकोच्या मुठीत असतात असं बऱ्याच जणांना वाटतं. ते काय बाबा म्हणणं आहे? तर सासूबाईंचं म्हणणं आहे हो, सुनबाईंचं म्हणणं आहे नाही. आता बघूया कुणाला किती मतं मिळाली आहेत. 5 6
सहा, सात, 8, 15, सासरे बुवा काय म्हणतायत मग अशी नाही म्हणाले आता म्हणतात. आणि मुलगा काय म्हणतोय बघूया. 17 गुण मिळवून आजचा विजेता ठरलेला गट आहे सून गट. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 ही 1700 रुपयाची लक्ष्मी पण आली तुमच्याकडे. धन्यवाद. आणि हे संपूर्ण गटासाठी बक्षीस. थँक्यू. बघूया कोण जिंकणार पैठणी. जत्रेतला खेळ आहे त्यामुळे दोघींना येईल असा खेळ आहे. 10-10 रिंग यामध्ये उभ्या असलेल्या स्टंपमध्ये टाकायचे आणि मग ज्या जास्त वेळा रिंग त्या स्टंपमध्ये टाकणार ज्या आघाडी घेणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला आधी तुम्ही एक आई तुम्ही घ्या एक. दोन. एक. दोन दोन. तीन. तीन. चार. चार. चार चार. थांबा. पाच. बाबा झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि आजच्या या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या सूनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. धन्यवाद. आजच्या होम मिनिस्टरच्या भागात विजेत्या ठरल्या सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. होम मिनिस्टर.